राज्यातील बहुतांश शहरांमध्ये थंडीची लाट पसरली असून पारा एक एक अंकी आकड्यावर येऊन पोचलाय। अशातच आता पुण्यात 3 वर्षांनी विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे। पुणे शहराच्या किमान तापमानाने 1 अंकी आकडा गाठला असून पुणे शहराचं तापमान सरासरी 9.4 अंशावर येऊन पोचलंय। पुण्यात मागील काही दिवसांपासून 10 अंश तापमान होतं, मात्र काल पुण्यात 9.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे। राज्यात थंडीची लाट पुढील 6 दिवस राज्यात तापमान कसे असेल याबद्दल हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे। हां, पुण्यामध्ये आता मागील तर 3-4 दिवसापासून ही थंडीची लाट कायमच राहिलेली आहे। साधारण किमान तापमान आहे 10 डिग्री सेंटीग्रेड असणार आहेच आणि आज ते कमी झाले। पण उद्यानंतर ते पुण्यामध्ये सुद्धा किमान तापमानामध्ये वाढ होणार आहे। आज पाषाणमध्ये सगळ्यात कमी पुणे आणि परिसरामध्ये पाषाणमध्ये सगळ्यात कमी किमान तापमान होतं 9.0 डिग्री सेंटीग्रेड आणि त्याच्यानंतर उद्यापासून पुण्यात सुद्धा हळूहळू कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। मी आत्ताच सांगितलं की जे पूर्वेकडनं येणारे वारे आहे हे बाष्पयुक्त वारे आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचून किमान तापमानामध्ये वाढ होईल। लोकांसाठी तर म्हणजे आपल्यालाही तसं पुण्यामध्ये हे 10 टेम्परेचर हे म्हणजे कॉमन आहे तसं। कारण 10 पेक्षा कमी होणं हे आपल्याकडे म्हणजे आपल्याला जास्त कधी-कधी त्याचा हे होतो। पण 10 पर्यंत म्हणजे पुणेकर जे आहे ते या एवढ्या थंडीला मात्र बेअर करू शकतात। त्याच्यामुळे असं काही मी सांगू शकत नाही। उलट म्हणजे पुणेकरांना ही थंडीची जी चाहूल लागलेली आहे ती खूप सुखदायक वाटते आहे। कारण खूप दिवसांपासून नोव्हेंबर महिन्यामध्ये बऱ्याच दिवस जवळपास 15 दिवस पावसाची वाटचाल चाललेली होती आणि त्यानंतर लोकं दिवाळीनंतर थंडी सुरू व्हावी अशी जे वाट बघत होते ती पुणेकरांना त्यामध्ये दिलासा मिळालेला आहे। तर मी हेच म्हणेल की जी काही थंडीची चाहूल सुरू आहे त्यांनी पुणेकरांनी त्याचा आस्वाद घ्यावा।